खाडी किनारी मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जातो, कचरा देखील टाकला जातो, तसं बघतात महापालिकेने आता कारवाई करायला सुरुवात केली 5 जण. मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भिवंडीत जाऊन टाकतो, ठाण्याच्या हद्दीत टाकत नाही. प्रदूषण तुम्ही कुठेही टाकताय तरी ठाणे जिल्ह्यातच टाकताय ना. अख्खी खाडी प्रदूषित होते ना. ही जमीन मालक कोण आहे ह्याची चौकशी करा. त्या जमीन मालकांच्या पोरांनी येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दम दिला की परत तिथे दिसल्यास तंगड्यात उडून टाकू. आम्ही काय आमच्या स्वतःच्या हितासाठी करत नाही आहे. अख्ख्या ठाण्यामध्ये जो कचऱ्याचा वास पसरला त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली. त्याच्या विरुद्ध जाऊन मी स्वतः तिथे गेलो. आमचे कार्यकर्ते नंतर गेले, गाड्या फुटल्या, तरी सरकारला जाग येत नाही, पोलीस यंत्रणेला जाग येत नाही. 100 एकरच्या जागेवरती भरणी होणार असेल कचऱ्याची तर तुम्ही फायदा कोणाचा करताय? जमीन मालकाला भरणी करून हवी आहे, कारण नंतर तिथे अनधिकृत बांधकामं करायची आहेत, चाळी बांधायच्या आहेत, गोडाऊन बांधायचे आहेत. हे सगळं माहिती आहे सगळ्यांना. कारवाई कोणीच करत नाही. मँग्रोव्ज आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मँग्रोव्ज सोडून द्या. अहो अख्खा कचरा खाडीत जातोय ना. आणि आपला कचरा हा आपली खाडी ही परदेशी पक्षी येण्याची जागा आहे. सायबेरियाहून पक्षी आपल्याकडे येतात. म्हणजे जवळजवळ 10,000 किलोमीटर लांबनं उडून पक्षी इथे येतात. ते काहीतरी क्लायमॅटिक हे आहे ना. म्हणजे त्याच जागी जर प्रदूषण होणार असेल तर ते पक्षी येतील कसे? आपण काहीच सांभाळणार नसू, प्रदूषण सांभाळणार नसू, पक्षी संवर्धन सांभाळणार नसू. आम्ही बोलून 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 थकलो. सरकारला काहीच पडले नाही तर आम्ही तरी काय करू शकतो? ते जाऊ द्या. ते मला कोण पैसे घेतं, कोणाला पैसे मिळतात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आपले हात स्वच्छ असताना आपण काय याचा विचारही करायचा नाही. हे बघा, हे मँग्रोव्ज तोडून भरती चालू आहे भरणीचा. आमच्याकडे दररोज फोटो येतात. निसर्गाच्या हानीला याला जबाबदार कोण असणार? आता तुम्ही गाड्या कोणाचा इशारा पण मागे दिला होता. आता येणाऱ्या काळात पुन्हा काय इशारा असणार आहे? ह्याला पोलीस आयुक्त, ठाणे महानगरपालिकेचे पोलीस आयुक्त, आपले महापालिका आयुक्त, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, हे सगळेच जबाबदार आहेत. मिलीजुली सरकार आहे. तुझ्या गळा माझ्या गळा, गाणं आहे ना, तुझ्या गळा माझ्या गळा, असं आहे. नवीन पोलीस आयुक्त आले, काय वाटतं अपेक्षा आतापर्यंत? मला जो अनुभव आहे तो माणूस अतिशय पारदर्शी आहेत. अन्याय कोणावर होऊ देणार नाहीत. ठाण्याचा अनुभव आहे त्यांना. त्यामुळे फक्त इथे येऊन लोकांचा स्वभाव बदलतो तसा त्यांचा स्वभाव बदलता कामा नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.